नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. मी रितेश विलासराव देशमुख सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या धमाकेदार शो मध्ये, ज्याचं नाव आहे बिग बॉस मराठी. को पावर्ड बाय डॅन्यू प्रॉपर्टीज, संतूर सोप, विठोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट. स्पेशल पार्टनर्स MYK लेटिक्री टाईल एडिसिव्ह, पितांबरी डिशवॉश जेल, पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल, कॉटन किंग अँड तुनवाल ई मोटर्स. आजचा भाऊचा धक्का सुरू करताना माझे फार मिक्स्ड इमोशन्स आहेत. एकीकडे पहिल्याच आठवड्यात आपल्या शोने लोकप्रियतेचं रेकॉर्ड मोडलं आहे, त्यामुळे मी आनंदी आहे. तर दुसरीकडे घरातील सदस्यांनी या आठवड्यात वागण्यातील लिमिट ओलांडली आहे, त्यामुळे मी प्रचंड अपसेट आहे. मी नेहमीच म्हणतो, हे घर हे आपलं घर आहे आणि या घराचं घर पण टिकवण्याची जबाबदारी तुम्ही माझ्यावर दिलेली आहे. याच घरात या आठवड्यात नको नको ते शब्द ऐकायला मिळाले, आरोप झाले. हे सगळे सदस्य विसरून गेले की हे महाराष्ट्राचं घर आहे आणि ते खपून घेतलं जाणार नाही. म्हणूनच मी ठरवलंय की आज मी कोणालाही सोडणार नाही. तेव्हा चला यांना दाखवूया आपला हिसका. त्यासाठी लगेच सुरू करूया आपला भाऊचा धक्का. थेट जाऊया बिग बॉसच्या घरात. नमस्कार. कसे आहात सगळे? नुकताच मागी गणेश उत्सव साजरा झाला. आपल्या घरातही तुम्ही तो साजरा केलात. राकेश यांनी खूपच सुंदर मूर्ती घडवली. बाप्पाची कृपा. बाकीचे सगळे छान छान नटले होते, मोदक बनवले होते. मला वाटलं की सगळ्यांनी एकत्र हा जो उत्सव साजरा केला ना, तो खरंच एक नंबर होता. खूप भारी वाटलं, प्रसन्न वाटलं, घर आनंदमय वाटलं. याच ओकेजनवर मलाही तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. या सीझनचा श्री गणेशाई असा जोरदार झालाय, आपण लोकप्रियतेचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. मग तो कलर्स मराठी असो, जिओ हॉटस्टार असो, सगळीकडे बिग बॉस मराठीचाच बोलबाला आहे. क्या बात है, क्या बात है. गणपती बाप्पा. सीझन सुरू होण्यापूर्वी आपण प्रेक्षकांना एक प्रॉमिस दिलं होतं की हा सीझन गाजवणार. आणि खरोखरच हा सीझन गाजतोय, वाजतोय आणि घराघरात तुमचा खेळ पोचतोय. सगळ्यांचं अभिनंदन, व्हेरी वेल डन. हे झालं पहिल्या आठवड्याचं. पहिल्या आठवड्यात तुम्ही गाजवलत, पण दुसऱ्या आठवड्यात लाजवलत. काही सदस्यांनी आपल्या वागण्यातली मर्यादा इतकी ओलांडली आहे की मला खरंच विश्वास बसत नाही की हे बिग बॉस मराठीचं घर आहे. रुचिता, काय वाटतं, तुम्ही जे केलं ते बरोबर होतं? भाऊ, रागाच्या भरात शब्द इकडे तिकडे गेले असतील. मला राग कंट्रोल होत नाही. तुम्ही म्हणालात अख्खा महाराष्ट्र तुमच्या विरोधात गेला तरी चालेल. भाऊ, मला काही बोलले तरी चालतील, तरी आय विल स्टँड बाय माय वर्ड्स. म्हणजे चुकीचं बोलायचं, मग राग आला म्हणून सांगायचं. राग आला की मी जे बोलते त्याच्यावर माझा कंट्रोल नाही असं सांगायचं. तुम्ही वाटेल ते बोलायचं, वाटेल तसं वागायचं. आणि झेलायचं कोणी? या सगळ्यांनी, आम्ही, प्रेक्षकांनी. कुठल्या लेवलला जाऊन बोलता तुम्ही? गेल्या वेळेस तर मी तुम्हाला ह्या घरातलं नॉईज म्हणालो होतो, पण या आठवड्यात तुम्ही तेही ओलांडून आता या घरातला केऑस झाला. केऑस. मुद्दामून इंग्लिशमध्ये बोलतो मी, कारण या घरात सर्वांना इंग्लिश बोलायची फार हौस आहे ना. केऑस म्हणजे गोंधळ, आणि गोंधळातून निर्माण होतो तो क्लेश. आणि जिथे क्लेश आला तिथे रुचिता तुम्हाला दिसते फुटेज घ्यायची संधी. नाही नाही, असं नोट करू नका. तुम्हाला सगळं मी सांगतो तुम्ही काय काय केलं आहे. तुमचा गेम काय आहे ना, मी आता सगळं ॲनालाइज करून तुम्हाला सांगतो. तुम्ही जे खेळताय ना, मला बाहेर काय जाणवतंय, काय दिसतंय. इथं कितीही तुम्ही अशी मान
डोलवली त्याचा काही फरक पडणार नाही. कारण तुम्ही जे वागलात ना त्याच्यामुळं ॲक्च्युली तुम्ही मान खाली घातली पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, हा जो क्लेश आहे ना याची सुरुवात तुम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी सुरू केली. उलटा पुलटा रूममध्ये करणची चावी गेली. करेक्ट. करेक्ट. तुम्हाला इतका आनंद झाला, फेअर इनफ. पण त्यानंतर तुम्ही वाटेल ते बोलत सुटलं. परत आवाज चढवणं, परत पातळी घसरणं, टाळ्या वाजवणं. एखादी सिच्युएशन जेव्हा समोर येते ना त्याला आपण कसं सामोरे जातो याच्यावर एखाद्या व्यक्तीचं कॅरेक्टर दिसतं किंवा निर्भर असतं. तुम्ही अशा रिॲक्ट झालात, त्याच्यावरती करणचं रिॲक्शन काय होतं? चिडवत होता करण. चिडवणार तर आहेच हो, पण त्यांनी कसं त्या प्रकारे डील केलं ते महत्त्वाचं. ते ओरडले, शिव्या घातल्या. भाऊ करण सुद्धा माझ्या इंग्लिशवरती वगैरे गेला होता. कारण काय म्हणाल तुम्ही त्यांना? सर तो मी एक गेम खेळतो इथे घरच्यांसोबत जी. आणि तो गेम मराठीत बोलत होती. तर मी बोललो की तू मराठीत नाही ते इंग्लिशमध्ये गेम, तुला जमत नाही इंग्लिश, सोड तू. या घरात ना आपण एकमेकाचं शिक्षण काढतो. तुला हे जमत नाही, तुला ते जमत नाही, कॅरेक्टरवरती जातोय. हा कार्यक्रम जो आहे ना बिग बॉस, इथे आपण काय येतो, हा गेम खेळून आपण स्वतःची व या घराची उंची अजून कशी वाढवू शकतो याच्या प्रयत्नात असलं पाहिजे. एकमेकाला हाणून पाडून बोलायचं, तो दुसरा व्यक्ती खाली कसा येईल त्याच्या प्रयत्नात नेहमी राहायचं. हा गेम आहे का? ऋषिता करणने तुम्हाला चिडवलं, पुढे क्लेश करू दिला नाही. आणि हा वादविवाद चालू असताना तितक्यात राकेश म्हणाले समबडी शूड शट हर अप. करेक्ट आहे? करेक्ट. तो विषय संपला. मग तुम्हाला दिसली ऑपॉर्च्युनिटी 2. तुम्ही अटेन्शन शिफ्ट केलं राकेशकडे. ज्या विषयाशी तुमचं काहीच घेणं देणं नव्हतं, तुमचा संबंधही नव्हता, त्या विषयावर तुम्ही ठरवलं की मी याच्यावरती आंदोलन करणार, वाद घालणार. तुम्ही राकेशवर आरोप केले. पोरींना विदाऊट परमिशन हात लावायचा नसतो हे माहीत नाही? मला सांगा, पोरींना विदाऊट परमिशन हात लावायचा नसतो म्हणजे काय? भाऊ मी माझ्या खऱ्या आयुष्यात सुद्धा अशीच आहे की माझ्या जर का मैत्रिणीसोबत काही झालं आणि माझी जर का मैत्रीण मला शेअर करते तर मी तिच्यासाठी अशीच आहे की मी पण बोलेल तुझ्या बाबतीत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस. आय एम विथ यू. पण 1.5 दिवसानंतर नाही. त्या दिवशी का नाही लढला तुम्ही? तुम्ही म्हणता ना तुम्ही मैत्रिणीवर उभे राहता, गुड ॲटिट्यूड. मग ज्या दिवशी तुम्हाला हे कळलं त्यावेळेस तुम्ही का गेला नाही राकेशकडे? भाऊ आम्ही जाणार होतो आणि ॲक्च्युली मी नाही, अनुश्री स्वतः जाणार होती. पण त्यावेळेस त्या सिच्युएशनमध्ये निघालं मी माझं. जसं राकेश दादा मला बोलले, मला डायरेक्ट ते हिट झालं की हे इथे पण तेच करतायत, पोकच तेच करतायत. हो ते पोकच करत होते. ते त्यावेळेस पोक करत नव्हते बाबा. तुम्ही 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टीला जुळून स्वतःचे मुद्दे मांडता येते. भाऊ संभाषण हे माझ्या करणमध्ये झालं होतं आणि मी पेटले होते कारण की करण माझं इंग्रजी नाही काढू शकत आहे इथे. मी किती इंग्रजी शिकली आहे किंवा नाही शिकली आहे हा माझा मुद्दा आहे, माझ्या घरच्यांचा मुद्दा आहे, माझ्या परिस्थिती. एक नको, ओके हो थांबा. ते सगळं विषय आपण नंतर बघू. शिक्षणाचा मुद्दा वगैरे मी काढतो करणबरोबर व्यवस्थित. हा मुद्दा तो नाही आहे. हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे. ते अनुश्री तुम्हाला येऊन बोलल्या मला राकेशनी रात्री उठवलेलं आवडलं नाही. फेअर इनफ. मग त्यावेळेस तुम्ही अनुश्रीला का म्हणाला नाहीत की जाऊन राकेशशी बोलून घ्या, सॉर्ट आउट कर? आम्ही बोललो होतो आणि अनुश्री बोलली होती की मी बोलणार आहे या गोष्टीबद्दल आणि त्या सिच्युएशनमध्ये मला ते कंट्रोल नाही झालं म्हणून. मग तो विषय त्यांचा आहे, तुम्ही कशाला उकरला तो विषय? कारण भाऊ मी खऱ्या आयुष्यात अशीच आहे. जर का मला खऱ्या आयुष्यात हे गोल्ड पोस्ट तुम्ही चेंज करू नका प्रत्येक वेळा. तुम्ही खऱ्या आयुष्यात स्वतःच्या सोयीनुसार तशा असता. अच्छा मला ह्या गोष्टीचं उत्तर द्या. तुम्ही म्हणालात की परमिशन शिवाय हात लावायचा नसतो म्हणजे काय? म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे ते अनुश्रीला खेचत होते आणि अनुश्री 10 वेळा बोलत होते की नको 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 नको. तिला जर का ते काय म्हणत अनुश्री म्हणाले माझा हात लावू नको म्हणून? हो ती नको नको ओरडत होती. नको नको काय? मला असं खेचू नका, चुकीचं करताय, असं खेचू नका. नाही तुम्ही काय माहिती का, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. अनुश्री जेव्हा तुम्ही हा आरोप त्यांच्यावरती लावला राकेशवरती, तेव्हा तिथे उपस्थित 3 अजून महिला होत्या. दीपाली, तन्वी, प्राजक्ता.
या तिघींनीही येऊन तुम्हाला सांगितलं की तुम्ही जे बोलताय ते चुकीचं आहे. बरोबर आहे दीपालीजी? बरोबर, अगदी बरोबर. काय वाटलं तुम्हाला त्यावेळेस मला सांगा. मला असं वाटलं की त्यावेळी जी गोष्ट झाली ती सगळ्यांची इच्छा होती की तिने उठावं आणि आम्हाला बेड मिळावा. पण एकदम सहज म्हणतात ना, सहज एक फ्रेंड कसा असतो किंवा एका मोठा भाऊ कसा असतो तसाच राकेश गेला होता आणि त्यांनी सांगितलं की उठा. रागात होता तो, खूप वेळ प्रयत्न करत होता मला उठवायचा आणि मी उठत अनुश्री नाही नाही असं नका करू. मी तुमच्याशी बोलतोय आता. ठीक आहे बोलतोय नाही ना? तुमच्याकडे येतो मी. तुमची पण वेळ येणार आहे आज. दीपाली बोला. प्राजक्ता कॅप्टन झाली ना तेव्हा ती म्हणाली की आता मी एकटीच झोपणार. प्राजक्ता आता हा बेड माझा, आता मी कोणालाच देणार नाही. जिथे आम्ही झोपू शकत होतो मग मी खालीच झोपली. मी तिला विचारलं सुद्धा मी झोपू शकते का, तर तिने हा बेड माझा, आता मी एकटी झोपणार. ती रात्र गेली. पुढे दुसऱ्या रात्रीनंतर 2 रात्रीनंतर पुन्हा त्या गोष्टी झाल्या. ही परत जाऊन तिने लगेच करण आणि सचिनला बेड दिला दुसऱ्या दिवशी. म्हणजे मला नाही दिला, त्या दिवशीच रात्री तिने दोघांना बेड दिला. मी बघितलं ते, मी म्हटलं वा व्हेरी गुड. मी काय बोलले रे तेव्हा, पण नंतर पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी पुन्हा तो केऑस झाला. ही शिफ्ट झालेली, परत शिफ्ट करून आली, म्हणाली की मला इथेच झोपायचं आणि ती झोपली. झोपून गेल्यानंतर सगळे म्हणाले की अरे का झोपली तिकडे, प्रॉपर झोपू शकतो. मग राकेश गेला, सगळेच गेले आम्ही. राकेशने खूप प्रेमाने तिला आधी सांगितलं, तिने ऐकलं नाही. नंतर थोडंसं म्हणतात ना एक भावाचा एक अधिकार असतो तसं, रे उठ ना अनुश्री असं केलं. तेव्हा आम्ही म्हणतोय की त्याने तसं नाही केलंय, हे चुकीचं आहे. जर तुला तेव्हा वाटत होतं, तिने राधावर एकदम जोरजोरात ओरडली, पण ह्या फ्रेंड्स एकत्र आल्या आणि ती गोष्ट एकदम वेगळी झाली. अनुश्री तिथेच झोपली. आणि माझा प्रश्न एवढाच आहे की जेव्हा रुचिता यांनी हे वाक्य वापरलं की एखाद्या मुलीला परमिशन शिवाय हात लावायचा नसतो हे माहिती नाही का, नाही हे ऐकल्यानंतर प्राजक्ता तुम्हीही तिथे आलात, तन्वी तुम्हीही तिथे आलात. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही जे अपोज केलं, तुम्ही काय अपोज केलं ह्या वाक्यावरती? तन्वी तुम्ही सांगा. दादाने ऑलरेडी मला सांगितलेलं मी हात लावणं चुकीचं वाटतंय, तन्वी प्लीज तू हात लाव. सो ऐकायला ते खूप घाणेरडं वाटत होतं की विदाऊट परमिशन मुलींना हात लावायचा नसतो. म्हणजे नेमकं कुठल्या याच्याने त्याने हात लावला असेल मुलींना हे कळत नव्हतं. पेक्षा उठवत होतो आम्ही, कारण त्या बेडवर 2 लोक दुसरे झोपू शकत होते. सिल्वर आणि ह्याचं गोल्डचं जे चाललं होतं की काही लोकांना खाली झोपायचं आहे, काही लोकांना वर, तर ते आम्ही ॲडजस्ट करत होतो. तिला त्या बेडवर झोपता आलं असतं तर 2 लोकांना त्या बेडवर झोपता आलं असतं. हे आधीच डिसाईड झालं होतं. आणि त्या रात्री तिचं डोकं दुखते म्हणून झोपून गेली. त्यामुळे त्यांनी येऊन फक्त तिला उठवलं की उठून जा, झोपू नको, त्या बाजूच्या बेडला झोपून जा, बस एवढीच गोष्ट होती. आणि तिला ते कळतच नव्हतं. मी त्या ज्या बेडवर येऊन झोपल्या त्याच्यावर तर बोलणारच आहे. त्यापूर्वी तन्वी, तुम्हाला राकेश यांनी सांगितलं की तुम्ही जाऊन उठवा, हो की मी उठवलेलं बरोबर दिसणार नाही, हां तर तुम्ही म्हणालात नाही त्या चिडतील माझ्यावरती. हां ती कारण ती ओरडत होती की बरोबर मला आहे. कोणी हात लावू नका, उठा इथून, माझ्याशी बोलू नका, मला झोपू देत, कळत नाही का मी झोप. म्हणजे ज्या वेळेस हे सगळं बोलत होते त्यावेळेस त्या झोपल्याच नव्हते. कारण झोपलेला माणूस असं बोलत नाही ना. त्यांना माहित होतं घरात काय चालू आहे. हो, तुम्ही म्हणता ना रुचिता की मी मैत्रिणीची साईड घेणार, मी मैत्रिणीच्या बाजूला उभी राहणार. जेव्हा हा प्रसंग झाला ना तेव्हा तुम्ही असं म्हणाला होतात, आठवतंय? तुम्ही राधांना म्हणाला होता ही अनुश्री समजवण्याच्या लायकीची नाही आहे, असं म्हणाला होता. हो तुमची एवढी चांगली मैत्रीण हो ह्या सिच्युएशनमध्ये हे जे घर चाललंय तिथे ही समजवण्याची लायकीची नाही. म्हणजे जी व्यक्ती समजवण्याच्या लायकीची नव्हती आदल्या रात्री, दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती बरोबर होती, पण जो व्यक्ती समजवण्याचा प्रयत्न करत होता तो व्यक्ती चुकीचा होता. ती चुकीचीच होती कारण की ती उठत नव्हती. पण त्यामुळे जर का तुम्ही एखाद्या माणसाला जरी तो नाही म्हणतोय म्हणून खेचत असाल तर त्या सिच्युएशनमध्ये मला अजूनही राकेश दादा चुकीचं. नाही, मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो. ज्यावेळेस तुम्ही बोललात, ज्या रागाच्या भरात तुम्ही बोललात, ज्या टोनमध्ये बोललात, जे लोकांना तिथे होते तेव्हा त्यांना समजलं ते तुमच्या विरोधात गेले. जी ऑडियन्स, महाराष्ट्राची जनता तुम्हाला टी व्हीवर पाहते त्यांना जे समजलं, त्यांना हेच समजलं की तुम्ही राकेश यांना म्हणालात की एखाद्या मुलीला परमिशन शिवाय जर हात लावायचा नसतो हे तुम्हाला माहिती नाही आहे का.
याचा अर्थ त्यावेळेस वेगळा होता. जेव्हा सगळे लोक तुमच्यावर ओरडले तेव्हा तुम्ही ठरवलं की बाबा हे वेगळ्या दिशेला चाललंय, आपण जरा थोडा युटर्न मारूया, आपण एक स्टेटमेंट करूया की माझा हा मुद्दा नव्हता, मला हे म्हणायचं होतं. मग ते 10 वेळेस तुम्ही बोललात, पण जे बोललात ते पाठिंबा घेता येत नाही ना. तुम्हाला जर वाटलं होतं की तुमचा तो उद्देश नव्हता तर पहिल्यांदाच तुम्ही तो टोन जपून वापरायला पाहिजे होता. भाऊ, मी करण सोबतच्या फाईटमध्ये होते आणि मी करण सोबतच्या रागात होते. मला अचानक स्विच ऑन स्विच ऑफ नाही करता येत की नाही करतायत तर मग कोपऱ्यात जाऊन बसायचं, शांत व्हायचं, नंतर येऊन खेळायचं. ह्या घराचा अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे. मला जर राग आला की मी स्वतःला सावरू शकत नाही, मग मी काहीही बोलते किंवा काहीही बोलतो. त्याच्यामुळं काय सगळे ओके नाही आहे बाबा. एका माणसाची इज्जत आहे, आणि राकेश म्हणून नाही, माझ्यासाठी तुमच्या सगळ्यांची इज्जत सेम आहे. कोणीही मोठं नाही, कोणीही छोटं नाही, कोणीही सिनियर नाही, कोणीही ज्युनियर नाही. तुमच्याबद्दल जर कोणी बोललं ना तर मीही तुमच्यासाठी तुमच्या बाजूने इथे लढीन. तुम्हाला बोलताना पलटताना सगळ्यांनी बघितलं. त्यासाठी प्लीज तुम्ही हे आता बोलूच नका की माझ्या मतावर मी ठाम आहे. रुचिता, इथून पुढे शिव्या दिल्यात, विनाकारण असले इश्यू काढले, कॅरेक्टर असॅसिनेशन केलं, हे बाकीचं काय करते मला माहीत नाही. पण मी तुम्हाला सांगतो, अशा व्यक्तीला, तुम्ही नाही कुणी, माझ्या भाऊच्या धक्क्यावर जागा नाही. हे असले आरोप आहेत ना रुचिता, एखाद्या काचेला तडा जातो ना, हे तसे असतात. एकदा तडा गेला ना, ती काच जागेवरच असते, पण तो तडा जात नाही. ती काच येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांना दिसत असते, आणि काय म्हणतात, अरे ही क्रॅक झालेली काच आहे. एकदा काचेला तडा गेला की त्या काचेला किंमत राहत नाही. त्यामुळे शब्द आपले जपून वापरा. रुचिता, तुम्ही एकट्या नव्हता. अनुश्री, गेल्या आठवड्यात तुम्ही दिसत नव्हता. आता वाटते तेच बरं होतं, कारण या आठवड्यात जसं दिसलात ना ते बघवलं गेलं नाही. मी त्या मुद्द्यावर येतो, पण सगळ्यात आधी मला सांगा, तुम्हाला त्याच बेडवर का झोपायचं होतं? सर, मी आधी 3 दिवस ॲडजस्ट केलं होतं. नंतर मग मी तिसऱ्या दिवशी मी त्यांना बोलले की प्लीज मला झोपू द्या. ज्या दिवशी भाऊचा धक्का झाला त्या दिवशी रात्री मला खूप टेन्शन आलं होतं आणि मला घरच्यांची सुद्धा आठवण येत होती आणि मी ह्या लोकांसोबत जेवायला सुद्धा बसले नाही. माझी चिडचिड होत होती. माझ्या लक्षातही नाही, मी माईक सुद्धा काढून ठेवला होता. मी डायरेक्ट झोपण्याच्या तयारीत होते. मला डोक्यात पण आलं नव्हतं की ह्या गोष्टीवरती मुद्दा होईल, कुणीतरी मला येऊन काहीतरी बोलेल की उठ, झोप, इकडे झोप, तिकडे झोप. ह्या गोष्टी डोक्यात सुद्धा नव्हत्या. आणि मग प्राजक्ता मला उठवायला आली. मी तिला बोलले की ऐक, माझं डोकं खूप फिरलंय, मला प्लीज झोपू दे. मग ती निघून गेली. मी तुम्हाला सोपा प्रश्न विचारतो. त्या बेडवर झोपायचा निर्णय हा तुमचा स्वतःचा होता? हो हो. तन्वी, काय बोलता तुम्ही? कोणाचा निर्णय होता? तुम्हाला माहिती आहे, कारण राधाबरोबर चर्चा करताना तुम्ही म्हणालात की तुम्ही जर हे सांगितलं तर अजून गोंधळ होईल, म्हणून मी शांत बसते. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. काय चर्चा झाली तुमच्यात आणि राधामध्ये? आम्ही जेव्हा तिकडून तिला उठवून बाजूला आलो आणि ती राधावरती आणि माझ्यावरती ओरडली, त्यानंतर आम्ही पुढच्या बेडवरती येऊन बसलो जिथे विशाल बसला होता. तर विशाल बोलला की मध्ये नका पडू, शांत बसा. तर राधाने त्याला विचारलं का, तर तो बोलला की हे मीच करायला सांगितलं होतं, म्हणून तोंड बंद ठेवा आणि शांत बसा, म्हणून इथे बघा, इथे बसा आणि ऐका फक्त. सो मी म्हटलं की जाऊ देत, बोलण्यात का अर्थ नाही, अजून पेटेल सगळं, त्यापेक्षा गप्पच राहूया आपण. म्हणजे विशालने तुम्हाला सांगितलं की त्यांनीच सांगितलंय अनुश्रीला की बेडवरती जाऊन बस, झोपा, उठू नका, आणि तुम्हाला सांगितलं की इथं बसून आता फक्त मजा बघा काय होते ती. सर, पण मी तिथून उठून बाहेर गेले निघून, मी थांबलेच नाही. नाही, ते ठीक आहे, पण मला घराला सांगायचं आहे की हे महाराष्ट्राने पाहिलं आहे बाहेर, तुम्हाला बहुतेक ही माहिती नसेल की हा एक प्लॅन आणि त्याच्या मागचा मास्टर माइंड विशाल होते, तुमच्या टोळीचे सरदार. अनुश्री, याचा अर्थ असा होतो की तुम्हाला तिथे जाऊन इश्यूज करायचा होता.
नाही सर, मला त्यांनी असं काहीच सांगितलं नव्हतं. त्या दिवशी मी ह्या लोकांसोबत बोलले पण नाही. आम्ही इथे आमच्या वाड्यामध्ये जेवायला बसलो होतो. रुचिता येऊन जोरात माझ्या शेजारी बसली. मला खाता येत नव्हतं. तिथे सुद्धा माझी अनुश्री, चिडचिड झाली. एक मिनिट. राधा, हां सर. मला सांगा, ही चर्चा तुमची झाली होती का तिथे? हो झाली होती? हो. विशाल असं म्हणाले होते का, हे मीच सांगितलंय, जे होते ते होऊ द्या, तुम्ही फक्त इथे बसून बघा? हो. ॲक्च्युली त्याच्या आधी अनुश्री बोलली की मला तिथे झोप येत नाहीये. विशालला बोलली की मला तिथे झोप येत नाहीये आणि कोणच माझं ऐकत नाही. तर विशाल बोलला की तू झोप तिथे, जे होईल ते होईल, तू बघ पुढे, असं विशाल बोलला. आम्ही टी व्हीवर पाहतोय, आम्हाला जे दिसते ते आम्ही पाहतोय, त्याच्यावर आम्ही रिॲक्ट करणार आहोत. राधा, तन्वी यांच्यामध्ये जे संभाषण झालं त्यावरून आम्हाला असंच वाटतं की अनुश्री, तुम्ही मुद्दाम झोपला होता. सर ठीक आहे, ते सोडून द्या. ह्या घराचा एक इश्यू होता की त्या बेडवरती समजा जर 2 पुरुष झोपले असते तर सगळ्यांची सोय होऊ शकली असती. बरोबर आहे? नाहीतर एक मुलगा आणि एका मुलीला एकत्र झोपावं लागलं असतं, जे ते कम्फर्टेबल नव्हते. आणि राईटफुली सो. हा त्या रात्रीचा जेन्युइन इश्यू होता का? होता. अनुश्री, हा इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी राकेश पूर्वी बरेच लोक तुमच्याकडे आले होते का नव्हते? आले होते. बरेच लोक आले होते. राधा आल्या होत्या, त्यांच्यावर ओरडलात तुम्ही. बाकीचे पण सगळे लोक तुम्हाला समजत होते की बाबा तुम्ही इकडे नाही, तुम्ही तिकडे झोपा, सगळ्यांची संपूर्ण घराची गैरसोय होते, तर आपण काहीतरी ॲडजस्ट करू. पण तुम्ही ॲडजस्टमेंटच्या मूडमध्ये नव्हता. हा विषय वेगळा राहिला. आपण विषय हा आणतोय की जेव्हा राकेशने येऊन तुम्हाला उठवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही राकेशशी जाऊन बोलू शकला असता. तुम्हाला जर एवढं वाईट वाटलं होतं, आणि वाईट वाटणं ओके, प्रत्येक व्यक्ती वेगळं वेगळं ट्रीट करू शकतो. तुम्हाला वाईट वाटलं, राकेश त्याच घरात होते, तुम्ही जाऊन त्यांना बोलला असतं की तुम्ही मला असं उचललं, मला आवडलं नाही. मला याची खात्री आहे की राकेश एवढे मॅच्युअर आहेत की त्यांनी सांगितलं असं, तुला लागलं तर बॉस मी आजपासून 2 पाऊल दूर, किंवा ठीक आहे माफ कर, सॉरी, विल मूव्ह ऑन. बरोबर आहे राकेश? ॲब्सोल्युटली, एकदम. पण 2 दिवस तुम्ही तो विषय जाऊ दिलात. दुसऱ्या दिवशी तुम्ही चर्चा करू शकला असता? नाही. पण ज्या दिवशी रुचिताने हा मुद्दा उचलला, तुम्हाला वाटलं का की बाबा माझा मुद्दा आता हायजॅक होतोय, हा तर मी घेतला पाहिजे? सर, असं काहीच नव्हतं. आता आम्हाला काय दिसतं तुम्ही सांग तुम्ही. ओके. म्हणून तुम्ही त्यावेळेस काढलं तुमचं वुमन कार्ड, आणि त्याच्यामध्ये राकेश यांचं कॅरेक्टर असॅसिनेशनचा प्रयत्न झाला. आपला महाराष्ट्र असा आहे ना, समजा जर कोणावर अन्याय झाला तर त्याच्या पाठीशी पुरुष असो महिला असो सगळे उभे राहतात. पण हा जो वुमन कार्ड तुम्ही प्ले केला आहे ना, तुम्हाला वाटलं की बाबा एका पुरुषाने मला विचारल्याशिवाय हात लावलं मला आवडत नाही. मला या घरात विचारायचं आहे की कोणाकोणाला वाटतं की राकेशचं इंटेन्शन जेव्हा त्यांना उठवायचं होतं ते फोर्सफुली चुकीचं होतं का इंटेन्शन चुकीचं होतं, असं कोणाला वाटतं का ते? म्हणजे इथं तर क्लिअर होतं ना, इंटेन्शन चुकीचं नव्हतं. मी स्वतः त्याला बोलले की ओके. तुझं इंटेन्शन नव्हतं. नाही पण नाही जे तुम्ही खेचलंस ते अनुश्री चुकीचं होतं. अनुश्री मी नेहमी सांगतो, इथे रागाच्या भरात आपण जे शब्द बोलतो त्याचा जो अर्थ निघतो, ते जे कन्वर्ट होतं ते पब्लिक तर सोडून द्या, तुम्ही घरातच बघा ना. मी तुम्हाला हे सांगत नाही आहे की बाहेर काय चाललंय. तुम्हाला जर हे कळालं बाहेर काय चाललंय तुम्हा दोघींविषयी, तर तुम्हाला झोप लागणार नाही. मी इथे येऊन हा मुद्दा का उचलतोय? कारण बाहेर काहीतरी चुकीचं दिसतंय, तुम्ही काहीतरी चुकीचं बोलताय, आणि पुन्हा तुम्ही अशी चूक करू नये पुढे जाऊन. या शोमध्ये नाही, कुठेही पुढच्या आयुष्यात तुमच्या. ही गोष्ट किती गंभीर आहे याची तुम्हाला कल्पना नाही आहे. एका आरोपाने एखाद्याचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. तुम्ही आरोप करता, झोपून जाता, समोरच्याची झोप उडालेली असते. राकेश, काय बोलायचं तुम्हाला? बोलण्यासारखं काही नाही आत्ता उरलेलं, कारण की
हा एक तो मुद्दाच नव्हता. पहिली गोष्ट म्हणजे या घरात मी सगळ्यांना खूप आपलं समजायचो आणि काही लोकांना आत्ताही समजतो. पण खूप इक्वेशन चेंज झाले त्या दिवसापासून आणि मी ॲज अ पर्सन मला माहिती आहे की माझ्या घरात 2 स्ट्रॉंग इंडिव्हिज्युअल्स ज्या बायका आहेत त्यांनी मला वाढवलं आहे आणि खूप कष्ट आणि खूप प्रेमाने आणि खूप एक त्यांच्यामधली जी एक भावना आहे ती मी दरवेळेला जपली आहे की कुठलीही बाई असो कुठलीही स्त्री असो त्यांना मी त्या नजरेने कधी आयुष्यात बघणार नाही किंवा टच करणार नाही. आणि कोणी त्यांच्या विरुद्ध कुठलाही माणूस कुठलाही एका माणसाने कुठल्याही नजरेने त्या बाईला पाहिलं तर मी सर्वात पहिले उठून माझा आवाज उंच करीन. पण इथे जे झालं त्यामुळे नक्कीच माझी झोप उडाली कारण की तो इंटेन्शन सगळ्यांना माहिती आहे की तो नव्हताच माझा. आणि इट हर्ट मी अ लॉट. इट डेफिनेटली हर्ट मी अ लॉट. आणि ते जसं तुम्ही म्हणा की काचेला एकदा तडा गेला की ती काच तशी राहत नाही जशी पहिली असते. तो तडा आयुष्यभर राहणार आहे या दोघींमुळे. आणि हे तुम्ही इथे केलंय पण बाहेर करू नका असं एवढंच तुम्हाला मी सांगू इच्छितो. अनुश्री, तुम्ही चावी चोरू शकता पण एखाद्याने मेहनतीने कमवलेली इज्जत चोरू शकत नाही. स्वतः टाळ्या वाजवतो. खरं तर अनुश्री यांच्या मनात आलं होतं सॉरी म्हणायचं. आणि अनुश्री त्यावेळेस विशालबरोबर तुमची चर्चा झाली होती तेव्हा विशाल काय म्हणाले तुम्हाला? सर तो म्हणाला की आत्ता नको जाऊस, आत्ता काहीच बोलू नकोस त्याला, तो विषय झालाय, सोडून दे, भाऊच्या धक्क्यावरती बघता येईल. अजून एक वाक्य वापरत होतं त्यांनी. काय बोल आठवतं का? मी सांगू? सांगा सर. विशाल म्हणाले तुम्ही आत्ता सॉरी म्हटलात की राकेश मोठा दिसेल. ॲब्सोल्युटली. तन्वी जेव्हा तुम्हाला म्हणाल्या हां की हे सगळं बाहेर चुकीचं जाईल जरा थांबव त्यावेळेस तुम्ही काय म्हणाल त्यांना? जे होते ते होऊ दे. हां सर, कारण त्यावेळेस तर ते मग नेक्स्ट लेवलला गेलेलं ते सगळेच दोन्ही साईडने एवढं बोलत होते की मला आता ते होऊ दे यार. तुम्ही स्वतःला ग्रुप लीडर मानता का नाही? पहिले एक सांगा मला. सर लीडर असं काही नाही आहे. नाही एक काय आहे, हे घर एक तर आहे ना, 2 ह्याच्यामध्ये डिवाइड झालंय. हो सर. 2 ग्रुप्स आहेत हे तर मान्य आहे आपल्याला. हो सर. काही स्ट्रॉंगली 2 ग्रुपमध्ये आहेत, काही ग्रुपमध्ये नाही आहेत, ते इंडिव्हिज्युअल खेळतात. हो सर. हे मान्य आहे तुम्हाला? हो सर. तुम्ही स्वतःच म्हणता की माझी ही टोळी आहे हे. हो सर. जेव्हा तुम्ही ग्रुप लीडर होता हो सर. तर तुमची एक लिडरशिप क्वालिटी दिसली पाहिजे जिथे तुमचे ग्रुपमधले लोक जेव्हा एका सिच्युएशनमध्ये आहेत तेव्हा त्यांना प्रोटेक्ट करणं किंवा ते इश्यू थांबवणं एका ग्रुप लिडरचं कर्तव्य आहे. अरे सर मी एक दर दिवशी करतो, लोकांसमोर त्यांना बोलतो, पण सर माझं पण एक लिमिटेशन आहे. आता हे ग्रुप मी घरून घेऊन आलो नाही आहे सर. जेन्युअनली मी बोलतोय, मनापासून बोलतोय. मला जेवढं होतं जेवढं समजतं तेवढं मी करतो. त्याच्या परे मी पण काय असं हे नाही आहे की मी त्यांना एवढं समजतो. ते पण इंडिव्हिज्युअली खेळायला आलेत सर. तुम्ही त्यांना नाही समजवलं पण तुम्ही राकेश यांना समजवायला गेलात. सर बिकॉज हिचं नाव रुचिता आहे. मोठ्यांनी लहानांना माफ केलं पाहिजे. ते माझं मान्य आहे. पण ते माफ करायला लहानांनी येऊन सॉरी तर म्हटलं पाहिजे. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि ते तर येणारच नाहीत. पण त्यांना वाटत नाही की ते रॉंग आहे सर. अहो ते जेव्हा येतं तेव्हा तुम्ही नको म्हणताय. विशाल, आता तुमच्यापर्यंत विषय आलाय तर तुमच्याबद्दल मी काही बोलतो इथे. ओके सर. असं आम्हाला दिसतंय की तुम्हाला राकेशचा प्रेझेन्स तेवढा आवडत नाही. ओके ओके. तुम्हाला नेहमी वाटतं की सगळ्यांनी त्यांना एका पेडेस्टलवर उचलून ठेवलंय. हो सर. देवासारखं वावरतात, घराचा देव. हो सर. तुम्ही म्हणतात ते काही शाहरुख खान नाही आहेत. हो सर. सर्वप्रथम मला वाटतं की सगळ्यात चुकीची गोष्ट आहे की आपण इथली व्यक्ती जे आहेत त्यांना बाहेरचे सुपरस्टार्स बाहेरचे जे काय कमवलं त्यांच्यावर एकतर कम्पेअर करू नये. कारण काय, ते राकेशला जज नाही करणार, ते सगळं तुम्हाला जज करणार. आत्तापर्यंत तुमचा जो गेम दिसतोय तो तुमच्या अवतीभोवती 3 मुली आहेत. तुम्हाला जे काही स्ट्रॅटेजी करायचे आहेत त्यांना बसून तुम्ही त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळताय. तुम्ही स्ट्रॉंग प्लेअर आहात, तुमचा स्ट्रॉंग गेम आहे. जर बघायचं आहे महाराष्ट्राला तर दाखवा. सगळ्यांचा गेम पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. पुढे या. जर भिडायचं असेल, राकेश असतील कोणी असतील, 1-on-1 घ्या. नाही सर, त्याच्याबद्दल काहीच इश्यू नाही आहे.
त्याने मी जेव्हाही त्याच्याशी बोलतो एक कोल्ड वॉर चालू आहे, पण मी जेव्हा त्याच्याशी बोलतो त्या म्युच्युअल रिस्पेक्ट आहेच ॲज आर्टिस्ट. माझी एवढीच अपेक्षा आहे विशाल तुमच्यापासून आणि सगळ्यांपासून, महाराष्ट्राच्या जनतेला तुमचा गेम दिसायला हवा. गेम, काही गेम्स ग्रुपमध्ये खेळायचे असतात, ॲज टोळी असेल किंवा ग्रुप असतील, काही जो दुसरा शब्द तुम्ही दिला असेल दुसऱ्या गँगला, काय जो असेल तो, ते ग्रुप गेम्स खेळा. तुमच्या स्टोरीत बघा, एकीकडे तुम्ही हा सल्ला देताय की आत्ता जाऊ नको सॉरी म्हणायला, दुसरीकडे रोशन आहेत, किती शांतपणे भल्या मनाने रुचिताला त्यांनी समजवला किंवा समजवण्याचा प्रयत्न केला की जा राकेशची माफी माग, तुझं चुकलं आहे. त्यांचा व्ह्यू पॉईंट आहे, मी तेच रिपीट करतो ते म्हणालेत. बरोबर आहे रोशन? तुमचं काय म्हणणं होतं? मी तिला तेच म्हटलं, तू तुझा जो शब्द होता तो गलत होता, तू जाय, तो एक वेळा माफी माग, कारण की मला वाटलं ते खराब होतं. हे तुम्हाला पण असं वाटलं जे झालं ते बरोबर नव्हतं? बरोबर मला तुम्ही समजवण्याचा प्रयत्न केला यांना? हां, मी म्हटलं तिला त्या बाबतीत. मग काय म्हणाल्या त्या? ते म्हणे सध्या गरम वातावरण आहे म्हणे, ते ऐकणार बी नाही म्हणे. ते सध्या होतीच म्हणा गरम, मी नंतर जाऊन मी बोलीन म्हणे. पण चांगली गोष्ट तुम्ही प्रयत्न केला. एका वाक्यात सांगतो, मुद्दा बेडचा होता जो कॅरेक्टरपर्यंत गेला. एक्झॅक्टली. हे झालं राकेश बाबत. अजून काही सदस्यांच्या कॅरेक्टरवरही बोललं गेलेलं आहे. अनुश्री, रुचिता, तुम्ही काय ठरवलं आहे? का तुम्हाला इथं राहायचं नाही, परदेशी जायचं आहे? तुम्हाला घरच्यांची काही पडली नाही? तुमच्या नाही, पण इतरांच्या तरी विचार केला पाहिजे तुम्हाला. तुम्ही तन्वी यांच्याबद्दल काय बोललात? तन्वी, दोन्ही टास्क होता त्यावेळेस काय म्हणाला त्या? टास्क चालू होता, मी माझ्या परीने टास्कच खेळत होते. मी एकाही शब्दाने तिला काही बोलले नाही, मी फक्त सोडसोड करत होते. आणि ती मला डायरेक्ट बोलायला लागली आउट ऑफ नोवेअर की ए चल ग, तू तर फेक लव्ह अँगलवाली, चल ग तू तर फेक लव्ह अँगलवाली, हा तर कमिटेड आहे तरी पण ह्याच्या पाठीपाठी धावत जाते. त्याच्यावरती मी म्हटलं, आम्ही दोघं मित्र मैत्रिणी आहोत, हे तुला का खुपतंय? तू जर विशालसोबत बसतेस तर मी तुला म्हणते का की तू फेक लव्ह अँगल घेऊन चालतीयस म्हणून? नाही ना. मग तू कोण बोलणारी मला की मी फेक लव्ह अँगल घेऊन चालते? एक मुलगा एक मुलगी मित्रमैत्रीण असू नाही शकत का? कुठल्या जनरेशनची आहेस तू? तर तिचं पूर्णपणे तिने कॅरेक्टर काढलं माझं डे 1 पासून. अजून एक स्टेटमेंट झालं ते अत्यंत घाणेरडं होतं. तेव्हा ती म्हटली मला, कारण मी सगळ्यांकडून तारीफ करून घेते आणि मला खूप आवडतं सगळ्यांकडून तारीफ करून घ्यायला, मुलींकडून पण आवडते. तर ती मला, आमचं जेवण चालू होतं तेव्हा एका मुद्द्यावरून ती मला बोलली, तुला अशी किती मुलं लागतात? नाही. ही काय भाषा आहे? काय स्टेटमेंट्स आहेत? तुम्हाला तरी आवडतंय का परत ऐकताना हे सगळं? कुठल्या प्लॅटफॉर्मवरती आहोत? कुठल्या घरात आहोत आपण? कोणाबद्दल काय बोलतोय? इथे एक कंटेस्टंट आहेत जे कमिटेड आहेत, नसतील तो माझा विषय नाही आहे, पण ती चर्चा तुम्ही इथे करणार. बिग बॉसचे रूल्स काय आहेत? ह्या घराच्या बाहेर जे काही होत असेल त्याची चर्चा इथे होणार नाही. इथे फक्त त्याच गोष्टींची चर्चा होईल जे इथे घडतंय. बाहेर जे आम्ही संभाषण ऐकलं या दोघांमध्ये, जे गार्डनमध्ये चालता चालता ते बोलत होते, ते हे होतं, या घरात 2-3 महिन्यात असे रिलेशनशिप होत नाहीत, आपण एक चांगली मैत्री ठेवूया. बरोबर आहे? येस सर. आयुष? येस सर. येस सर. हेच बोलणं झालं होतं? येस सर. मग हे फेक लव्ह स्टोरी, हा अँगल, हा येतो कुठून? अनुश्री, मला सांगा, तुमची भाषा कशी हो? काय वाटतं, तुम्ही जे रेग्युलरली भाषा जी वापरता ती कशी आहे? म्हणजे मी माझ्याबद्दल बोलतो. मी ते प्रत्येकाला, माझ्यापेक्षा वयाने मोठे असतील, लहान असतील, त्यांना मी आवं जावं, तुम्ही असं बोलतो. याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनी तसं करावं, तो प्रश्न नाही. पण प्रत्येकाची एक सवय असते. तुमची भाषा कशी आहे? तशीच आहे सर. मी चांगली आहे, छान आहे. विचारतो तुम्हाला तर माहिती असेल ना तुम्ही कसे बोलता, काय बोलता, कुठले शब्द वापरता, किती शिव्या देता. आधी बिग बॉस शिवाय दाखवतच नव्हते. ठीक आहे, एक सर्टन कोटा असतो किंवा ठीक आहे बोलता बोलता निघतात, पण तो जेव्हा सवयीचा भाग होतो की फरक पडत नाही, बोलता बोलता 10 शिव्या द्यायच्या, रागात द्यायच्या,
टास्क झालं की त्याच्यात द्यायच्या, जो समोर येईल त्याला फटकाळून त्याला दुसऱ्या शिव्या द्यायच्या. तुम्ही इतक्या शिव्या देत आहेत ना, ते जर कट केल्या तर तुम्ही दिसणारच नाहीत एपिसोडमध्ये. आपण टी व्हीवरती आहोत, आपण लाईव्ह आहोत. ही भाषा मित्रमैत्रिणींमध्ये चालते ज्यांना ते सगळं ओके आहे त्यांच्यासमोर, पण टी व्हीवरती लाईव्ह. आणि हे नवीन काढलं तुम्ही. मी एक शिवी देणार स्वतःला आणि नंतर सांगणार तुझ्यासारखी. प्राजक्ता, काय झालं होतं? गरमागरमी होती आणि मला राधा म्हणाली की आम्हाला दिव्याचं संचालन आवडलं, तुझं नाही. आणि त्याच्यावर मी एक्सप्लेनेशन देत होती की मला वाटलं की हे राशन डिवाईड होणार आहे, म्हणून मी एक तुम्हाला विजेता ठरवलं एका टास्कमध्ये की तुम्हालाही राशन मिळावं. एक्सप्लेनेशन देत होती. त्याच्याने वाढून जे झालं आणि मी विशाललाच म्हणाले की काय मूर्ख, यांना कळत नाही का, मूर्ख एवढं म्हणाले मी. आणि त्याच्यावर तिने मला शिव्या दिल्या अनुश्रीने. सर माझ्या तोंडातून निघाली मी हे आहे, मी हे, हो पण ग मी तिने आहे सुरुवात मूर्ख, केली मी होती. आहे हे, मी आहे ते. मला नाही शब्द ते बोलायचे कारण माझी ती सवय नाही आहे. मी बिंडो तुझ्यासारखी. बावळट, मूर्ख ह्या नाही, शब्द नाही, वापरलेत. नाही. हो, तू ऐकत नव्हतीस, तू इथून आतमध्ये आली होतीस तो. तुम्ही सांगा प्लीज त्यांनी तिने हा, काय शिवी बोललं. दिली आहे मी, शिवी दिली आहे मी तर एक्सेप्ट करतेय. मी असं नाही म्हणत आहे मी शिवी नाही दिली, पण माझ्या तोंडून एकच शिवी गेली आणि बाकी ज्या गोष्टी होत्या ना ते तू पहल केली होतीस. तू सगळ्यात आधी मूर्ख म्हणालीस, त्याच्यावरती मी बोलले. तर मूर्खाचा मी जबाब सगळ्यात- शिवी असते. सगळ्यात आधी मी तुला मूर्ख बोलले नव्हते. तर सगळ्यात आधी मी त्याचा पहल जबाब केली शिवी नव्हती. असते का हे विचारते मी. आणि हे मला सॉर्ट आउट मूर्ख करण्यासाठी म्हणजे आताही जस्टिफिकेशनच येतात आहेत. तेव्हा पण मी एक्सेप्ट करतेय ना. मी बोलतोय, जी सर. जेव्हा त्या दीपालीला घेऊन आल्या तेव्हा तुम्ही काय म्हणालात? आईला घेऊन आलीस, जा आता बाबांना घेऊन ये. नाही नाही नाही, मी बोलले काय आईला घेऊन आलीस, अगं आपण काय शाळेत खेळतोय का, असं हे बोलले होते. मी काय जोक सांगतोय ते? मी काय मस्करी करायला होते? हे लक्ष इथे, तुमच्याशी बोलतोय मी. दिसतो माझा चेहरा तुम्हाला? आईला घेऊन ये, भावाला आणलंय, सांगा आता काय सांगणार आहेत? लव्ह यू फॉर दिस, थँक्यू सो मच. काय वाटतं तुम्हाला? पण काय आता फक्त ऐकायचं. जे शब्द तुम्ही वापरताय, ज्या शिव्या तुम्ही देताय, थोडं तरी भान असलं पाहिजे तुम्हाला. आणि स्वतःला प्लीज तुम्ही शिव्या देऊ नका. बाहेर आल्यानंतर सोशल मीडिया बघा, जरा बघा, कळेल तुम्हाला इथे काय शिव्या पडतायत. काय ना, प्रत्येक वेळा मी येऊन तुम्हाला हेच सांगतोय, प्लीज स्वतःची इज्जत ना स्वतःच्याच हातात असते. तुम्हाला दोघींना असं वाटत असेल की तुम्ही दोघी चुकीच्या नाही आहात, तुम्ही दोघीही बरोबर आहात. मी बहुतेक अनफेअर आहे, मी एकाच दिशेने पाहतोय. हा विषय प्लीज तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका. मी तेच बोलतोय जे महाराष्ट्राला तुम्हाला सांगायचं आहे. आणि ही जी मस्ती आहे ना, जरा कमी करा. तुम्हाला शेवटचं सांगतोय, हे बिग बॉसचं घर आहे, इथं मस्तीत नाही शिस्तीत राहायचं. राकेश, येस सर. रागाच्या भरात त्या दोघींच्या तोंडून बरंच काही निघालं, पण असं नाही की तुमच्या तोंडून काहीच निघालं नाही. तुम्ही म्हणालात त्या मुलीची काय अवकात आहे की मला बोलते. ते चुकीचा शब्द वापरला होता मी. एका मुलीची अवकात काढणार आपण? ते बरोबर नव्हतं, ते आय अग्री. ते चुकून निघालंय. ते मला ॲक्च्युली शब्द पण तो आय डोंट नो वाय तो कसा आला तो. काय आहे की तुमच्याकडून जर असे शब्द निघाले, तुम्हालाही आवडणार नाहीत, तुमच्या चाहत्यांनाही आवडणार नाहीत, तुमच्या घरातही आवडणार नाहीत. मी एक गोष्ट क्लिअर करू Please. इच्छितो की अवकात हा शब्द मी जनरल ॲज अ पर्सन म्हणून, ॲज अन इंडिव्हिज्युअल, एक माणूस म्हणून मी नाही वापरला होता तिथे. मी ज्या गोष्टीवरती बोलली होती मला की झोपायचा विषय, त्यांनी तो जे रिझन दिलं होतं त्यांनी टास्कमध्ये की मी ह्याला आउट करते कारण की हा रूल्स पाळत नाहीत घरातले आणि हा कामं करत नाही घरातलं. आणि इथे आजपर्यंत एकदाही माझ्यासाठी कोंबडा हरवला नाही आहे. आणि हिच्यासाठी
झालेलं आहे ते. ही झोपते, ही काम करत नाही, त्यामुळे मी तो शब्द वापरला होता. दुसरं ॲज अ पर्सन, ॲज अ माणूस म्हणून मी वापरला नव्हता. सगळ्यांकडे रिझन्स आहेत, या दोघींकडे आहेत, तुमच्याकडे असणार आहेत, आणि एकमेकांची रिझन्स कधीच कोणाला पटणार नाही. करेक्ट. महाराष्ट्र जो पाहतोय ते मी तुम्हाला सांगतोय की हे वाक्य तुमचं अतिशय चुकीचं होतं आणि पातळी सोडलेलं वाक्य होतं. तुमच्या जशा अपेक्षा असतात ना प्रत्येकाच्या, की चूक झाली तर माफी मागावी. तुम्हाला जेव्हा वाटलं की अरे बापरे आपल्याकडून हे वाक्य थोडं आउट ऑफ द लाईन झालेलं आहे किंवा चुकून हे शब्द रागाच्या भरात निघाले आहेत, प्रत्येकाच्या तोंडातून काही ना काहीतरी शब्द निघणारच आहेत, तुमच्याही निघालेले आहेत, पण त्यानंतर तुम्ही काही प्रयत्न केला का? मला करावं असं वाटलं नाही सर, ऑनेस्टली स्पीकिंग. कारण जे काय झालं होतं त्याच्यानंतर मला नाही वाटलं, जेन्युअनली ऑनेस्टली मला वाटलं नाही पण- काय ना, मी हेच म्हणतोय, जर तुम्हाला वाटलं नसेल ना तर अशा अपेक्षा तुम्ही इतरांकडूनही ठेवू नका. मी म्हणतच नाही की मला येऊन सॉरी म्हणा तुम्ही. काय ना की अशा विषयात जितक्या चुकीच्या त्या दिसल्यात तितकेच चुकीचे तुम्ही ह्या विषयात दिसलेला आहात. तुम्ही काळजी घ्या. काय पहिल्यांदा तुमच्याबरोबर हे झालेलं आहे हो. तर वॉर्निंग म्हणून घ्या. आणि काही लोकांना वाटतं इथं की बाबा आम्ही चर्चेत आहोत, आमच्यावरच फुटेज आहे, आमचीच चर्चा होत आहे इथे एपिसोडमध्ये, जो दिखता है वो बिकता है. मी जर ठरवलं ना तर काहीच दिसणार नाहीत. अशा गोष्टी जितक्या जास्त दिसतील ना तितकी मतं कमी होतील. मी जे बघतो ना रिॲक्शन्स लोकांचे, त्यांची मनं दुखवलेली आहेत. हा आपला मराठी बिग बॉस आहे का? काय चाललंय बिग बॉसमध्ये? गेल्या सीझनमध्ये काय चाललं होतं आणि ह्या सीझनमध्ये काय चाललंय? आपल्याला 5 नंतर 6 हा 5पेक्षा उंच पुढच्या लेवलला घेऊन जायचा. आणि त्या लेवलला मी नाही, तुम्ही लोक घेऊन जाणार आहात. तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे, क्षमता आहे तुमच्यामध्ये. प्रत्येक वेळा सांगतो मी तुम्हाला, आपल्या गेमचा लेवल उंच करा. मग काय ठीक आहे, टक्कर होणार आहे, भांडणं होणार आहेत, एका लेवलची भांडणं झाली पाहिजेत की लोकांना वाटलं अरे काय लढला रे माझा गडी, अरे काय भांडला तो, काय टास्क केले त्यांनी, काय विषय उचलला, आता काय चर्चा आहे, अरे काय घाणेरडं बोलला हा, काय शिव्या दिल्या, कशी बोलली, हे डिस्कशन आहे सध्या, ही चर्चा आहे. हे तुम्हाला पटत असेल पण मला आणि प्रेक्षकांना हे काही पटलेलं नाही आहे. चला टास्ककडे वळूया आता. या घरात मी आधीच सांगितलं की ऑब्व्हियसली 2 ग्रुप पडलेले आहेत आणि काही इतर सदस्य आहेत ते सध्या अपक्ष आहेत. मी पहिल्यांदा असे ग्रुप पाहिलेत त्याच्यामधले सदस्य एकमेकांच्या विरोधात खेळत होते. याची सुरुवात झाली शेणाचं दार मेणाचं दार या टास्कमधून. पहिल्या फेरीत होते दीपाली, दिव्या, विशाल, जिथं तुम्हाला पॉवर कीसाठी बाद करायचं होतं. कॅप्टन्सी कंटेंडरशिप पण जाणार होती आणि नंतर ते शेण पडणार होतं. सगळ्यात पहिलं मला एक गोष्ट सांगायची, या घरात ना असं एक वातावरण झालेलं आहे की ही लोकं वयाने मोठी आहेत, ही लोकं अनुभवाने मोठी आहेत, मग ते जास्त समजदार आहेत आणि ते घर चांगलं सांभाळू शकतात. हा एक भ्रम निर्माण केलेला आहे घरात. आणि दुसरी गोष्ट की हा वयाने लहान आहे, ही व्यक्ती इनएक्सपिरियन्स्ड आहे, म्हणून ही घर किंवा कॅप्टन्सी सांभाळण्याच्या लायकीची नाही आहे. सगळ्यांनी लहान मोठ्याचं हे कवर लावलेलं आहे. जी खरी कारणं ती देऊन टाका. कधी कधी मोठ्यांना पण छोटी गोष्ट सांभाळता येत नाही आणि कधी कधी छोटी लोकं वयाने अनुभवाने अशी कमाल करतात की जग बघत राहतं. त्यानंतर पॉवर की आणि कॅप्टन्सी घालवण्याचं दुःख ना काही सदस्यांना होतं. दिव्या, दीपाली, सागर यांनी ते बोलूनही दाखवलं. बाकीच्या लोकांना काहीही फरक पडला नाही. त्यांनी हार मानली आणि काय म्हणाले, ठीक आहे ह्या वेळेस नाही तर पुढच्या वेळेस बघू. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतोय, प्रत्येक आठवड्यात कोण ना कोणतरी जाणार आहे. जी तुमच्याकडे संधी आहे ना ती आत्ता आहे. पुढच्या वेळेस ही संधी तुम्हाला लाभेल, तुमच्या नशिबी येईल, तुमच्या हाती येईल, हे काहीच आपण सांगू शकत नाही. अजून एक टास्क झाला, रेशन कार्ड टास्क. गोल्डन रेशन कार्ड आणि ब्रॉन्झ रेशन कार्ड मिळणार होतं. तो टास्क गोणी घ्यायचा होता, लाल आणि निळी. या टास्कमध्ये खरं तर सगळ्यांनीच
जीव तोडून प्रयत्न केले. म्हणजे एकमेकांचे जीवच घ्यायचं राहिलं होतं, पण प्रयत्न सगळ्यांनी केले. पण एक सदस्य होता ज्यांनी आधीच ठरवलं होतं, तुम्हाला लढायचं तर लढा, मला ब्रॉन्झ कार्ड चालेल. ते होते विशाल. हो भाऊ. का विशाल, काय झालं की तुम्ही टास्क खेळायलाच नामंजुरी दिली? भाऊ 6 वेळा उलट्या झालेल्या त्या दिवशी. खरं सांगतो, मला ॲसिड रिफ्लक्स झालेला आणि ना काही पण खात होतो ना तर ते बाहेर निघत होतं. मग काय ही बॉडी फक्त बाहेरून दाखवायचं? नाही सर, ते होतं ना सर, आतून बाहेरून बसलं असतं सर, आतून ते झालं. माझी हालत खराब होती आणि अन्नाचा एकही दाणा नव्हता. आणि मग विचार केला मी, बापरे, ओमकार हे सगळे त्यांच्या पण. आणि मला एक हे पण होतं की त्यामुळे जर मी रागात काही परत झालं. आणि राशन टास्क होता मला या घरात, की टास्क मला मेजर की टास्क जर असता तर जीव दिला असता. राशन मी तसंच कमी खातो, माझं डाएट तसंच कमी आहे, मी हाय प्रोटीनवर आहे, तसंच कमी खातो. तर मला वाटलं, आणि माझ्याकडे संधी होती, राकेश, करण आणि सचिन दादा समोर एक एक गोणी उभे होते. मी त्या हालतमध्ये पण त्यांच्याकडून जाऊन खेचून आणू शकलो असतो. पण त्या दिवशी माफ करा मला, पण जेन्युइनली माझी हालतच नव्हती. पण त्या दिवशी दुसरे पण काही होते ज्यांची तब्येत चांगली नव्हती, त्यांनी पण प्रयत्न केलेच. हो भाऊ. माझं काय म्हणणं आहे, 100 दिवस आहे, टास्क येत राहतील, प्रयत्न करा, पार्टिसिपेशन असलं पाहिजे. ठीक आहे, ठीक. माझा प्रॉब्लेम हेच आहे की टास्कमध्ये तुम्ही हारलात जिंकलात ती गोष्ट वेगळी. बिग बॉसच्या टास्कमध्ये नो पार्टिसिपेशन हा बिग बॉसचा अपमान आहे आणि तो मला पटत नाही. हो भाऊ, मी ध्यानात ठेवेन. प्रभू प्रयत्न करत होते, तुम्ही त्यांना पण बाजूला काढलं. मग प्रभू काय म्हणाले, एवढी सगळी बॉडी कशासाठी बनवली पहिलवानासारखी? प्रभू काय म्हणाल तुम्ही? मला म्हणत होते चल चल आपण हिसकून घेऊ त्यांच्या गोण्यात. तर मी म्हणलं आता तुम्ही पण करू शकता, तुम्ही एकले करू शकता, तुम्ही हिसकून घ्या, ती बॉडी कशासाठी मग तुमची? प्रभू तुम्ही छान प्रयत्न केले, थँक्यू. तुमच्यासाठी पुढच्या वेळेस एक छोटं पोत आणून द्यायला सांगतो मी. जसा ब्रेड होता तसं एक छोटं पोतं. दीपाली, तुमच्याकडून एका फेरीमध्ये अनुश्री, तन्वी, दिव्या गोणी खेचत होत्या. तुम्ही स्ट्रॅटेजीनी ती गोणी धरून ठेवली. ताकद आणि स्ट्रॅटेजीचं उत्तम कॉम्बिनेशन तुम्ही दाखवलं. थँक्यू. त्यानंतर ओरडून सेलिब्रिटी केलं. येस. त्या सेलिब्रेशनमध्ये तुम्ही दाखवलं की तुम्ही एक स्ट्रॉंग प्लेअर आहात. वेल प्लेड दीपाली. थँक्यू. आणखी एक सदस्य ज्यांचं कौतुक करायचं आहे ते आहेत रोशन. जिथे कोणाला एक गोणी मिळत नव्हती तिथे 3 गोणी तुम्ही घेऊन आलात आणि बाकी सगळ्यांनी तुमच्यावर अटॅक केला, गोण्या निसटल्या. पण मला एक गोष्ट सांगा, तुमचे हे बायसेस फक्त दाखवण्यासाठी आहेत का पकडणार पण आहेत तुम्ही गोणी? पकडली होती भाऊ, पण नंतरही मी याच्या खाली दबलो, येणं मला घासत ओढलं, कोणी माझ्या पायाखालून नेली गोणी आणि एक ओमकारने नेली. मग म्हटलं याच्या मनात काही पडायला नाही, बरोबर आपण आता अलग होऊन जा. या बायाच्या भांडण्यात खतरनाक काम झाली. रोशन, त्यानंतर जे तुम्ही केलं ना ते खूप छान होतं. तुम्हाला निर्णय पटले नाहीत, तुम्ही आवाज उठवलात, तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी लढलात. मी म्हटलं त्या वक्ती, मी जे मला वाटलं होतं मी पकडलं होतं, पहिल्या फेरीमध्ये होतो मी म्हटलं मी पकडलं आणि प्राजक्ता ताईला तेच म्हटलं, मी म्हटलं मी पहिले पकडला आहे आणि गोणी माझ्या हातातच आहे, म्हटलं अजूनही पाहून घ्या. ठीक आहे, प्राजक्ता ताई म्हणे नाही म्हणे, त्यांना पकडली. पण दुसऱ्या फेरीमध्ये मी 2 आणि एक दिव्याला उचलून मला माहीतच नाही, दिव्या त्या कट्ट्याला पकडून आली. तर नंतर मी पडलो आम्ही आणि मी म्हटलं प्राजक्ताली आता तर मी 2 पकडल्या, पण तिसरी दिव्या, म्हटलं दिव्याला 1 देऊन द्या. 2 तर मी पकडल्या, म्हटलं तर मला द्या, म्हटलं तर नाही म्हणे, तरी म्हणे ते त्यांनी म्हटलं जाऊ द्या. रोशन, ह्या घरात हक्कासाठी लढावं लागतं एवढं तर तुम्हाला कळलेलं आहे. हो, आणि ह्या घरात नियम बदलतात. नियम बदल. पहिल्या राऊंडमध्ये ज्यांनी पहिलं पकडलं त्याला गोणी दिली. दुसऱ्या राऊंड मध्ये ज्याच्याकडे गोणी होती त्याच्याकडे गोणी गेली. म्हणजे ह्या टास्कचे जे कॅप्टन होते त्यांना सगळ्यांनी सलाम करायला पाहिजे, जे संचालक होते. ताईला मी म्हटलं मी पहिले पकडली, ठीक आहे म्हटलं, पहिले ओमकारनं पकडली तर त्याला दिली, दुसऱ्यांना मी पकडली पण मला नाही दिली. आता 4 जणी, अनुश्री, दिव्या, रुचिता, राधा आणि मध्ये मध्ये तन्वी पण होत्या. यांचं एक टार्गेट ठरलेलं आहे की तुम्ही एकमेकांनाच टार्गेट करणार. एक गोणी त्याच्यावर 4-5 जणी तुटून पडतात. म्हणजे मला हे कळलं नव्हतं की तो विषय गोणीचा होता का एकमेकांबरोबर भिडण्याचा होता.
गोणीचाच होता सर. ऍक्च्युली सर आम्ही दुसरी गोणीकडे गेलो होतो, पण वरतून विशाल आणि अनुश्री आउट झाले होते, तर त्यांचा आवाज आला की इकडे गोणी आहे. म्हणून आम्ही धावत गेलो होतो, कारण ह्याच्या हातात ऑलरेडी सगळ्या बायका ते खेचत होत्या. म्हणून सपोर्टसाठी आम्ही आलो होतो की बायकांमध्ये आम्ही खेचून घेऊन जाऊ. या बायकांना मला बाहेर काढलं असं. मला सांगा, तुमच्या समोरून राकेश 2 गोणी घेऊन वरती गेले. 2 म्हणजे टीम स्पिरिट बघा. 2 घेऊन गेले, 1 दीपाली यांना दिलं. पण नाही बाबा, एक माणूस 2 घेऊन झाला त्याच्या पाठीमध्ये जायचं नाही, पण एका माणसाकडे त्याच्याकडे 5-6 जणी तिथं थांबायचा. त्यांच्या बाजूला सचिन येऊन बसले, मग करण येऊन बसले, मग शेवटी आयुष आले. हे सगळे वर बसून बघतात, आता मजा बघू, आपल्या आपल्या झाल्या बाबा साईडला. आणि हे तेच लोक आहेत जे सहसा कुठल्याच ग्रुपमध्ये नसतात, जास्ती करून तरी. म्हणजे काय, तुम्ही आपापसात भांडताय आणि हे सगळे गोल्डन रेशन कार्ड घेऊन जात आहेत. काय ग्रुप बनवता तुम्ही, गँग बनवता, जे काही शब्द तुम्ही वापर, टोळी असेल, त्या टोळीचा एक धर्म असतो. जेव्हा ग्रुप होतो त्याचा एक धर्म असतो, त्याचे एक नियम असतात त्याचे, की काय आपण एकमेकांना कसं प्रोटेक्ट करणार, काय नाही. मग काय तुमचा ग्रुप कशासाठी आहे आणि काय आहे हेच कळत नाही. म्हणजे तुम्ही त्या पक्षासारखे आहात की सरकार जर बनत असेल तर आमदार सगळे पळून जातील तिकडे, तसे आहेत तसं. ओमकार, येस भाऊ. टास्कमध्ये तुम्ही टफ फाईट देताय, येस. पण फक्त फिजिकल टास्कमध्ये दिसताय तुम्ही. एरवी तुमची मतं समोर येत आहेत ना पर्सनॅलिटी. या आठवड्यात गायब होता तुम्ही. तुम्हाला वाटतं तुम्ही दिसताय, पण तुमचं कॉन्टेंट जर चांगलं नसेल तर युअर आउट. तुम्ही दिसणार नाहीत. सर प्रयत्न करेन मी या वीकमध्ये. वेकअप कॉल आहे. येस. या टास्कनंतर काहींच्या मनात सिंपतीचे झरे फुटले. आयुष प्रभूंना म्हणाले, प्रभू तुला काही लागलं तर मला सांग, माझं गोल्डन कार्ड तू घेऊन जा. एवढं जर तुम्हाला त्याचा पुळका आला होता तर गोणीच द्यायची त्याला. बरोबर आहे. हे कसं आहे ना, आधी स्वतःची प्लेट भरून घ्यायची, लागलं तर सांग, ह्या प्लेटमधून तुला एक थोडा भात देईन मी. बोला. तर जर डिरेक्ट गोणी दिली असती तर असं वाटलं असतं की तो एक वीक कंटेंडर आहे किंवा त्याला हे खेळायला, मग त्याला इथे का ठेवलंय, मग बिग बॉसनी हा गेम असा का केला जिथे प्रभू एक वीक कंटेस्टंट आहे, तो खेचू शकत नाही आणि मी त्याला देतोय, असं वाटलं असतं, असं मला वाटलं. किंवा नंतर सुद्धा त्याला जे मिळालंय ब्रॉन्झ रेशन कार्ड, त्याच्या ज्या अटी आहेत त्यात त्याला फॉलो करता येत आहेत का नाही, हे त्याच्यावर एक चॅलेंज आहे छोटं, जे तो करू शकतो का नाही, हे त्याची स्ट्रेंथ त्यांनी दाखवावी. म्हणून त्याला म्हटलं की ज्या क्षणी तुला वाटेल त्या क्षणी मी हे करेन. जर मी आत्ता केलं तर असं वाटेल की मला असं वाटतं की तू एक वीक कंटेस्टन्स आहे आणि म्हणून मी तुला ते गोल्डन रेशन कार्ड देतोय. माझ्या हे तुम्ही हे सिद्धच केले की तो वीक कंटेस्टंट आहे. सर मी ते देऊन सिद्ध केलं असतं. मी विचारलं की तुम्ही परफॉर्म करणार आहात ना, तुम्ही जे ब्रॉन्झ रेशन कार्डमध्ये तुम्हाला जे अटी आल्यात त्या तुम्ही सहन करू शकता ना. तर त्यावर प्रभू यांचं मत होतं की हो मी करू शकतो. प्रभू बोला. सर मी गेम मध्ये होतो आणि मला पण माहित होतं आपण काय सध्या आउट झालेलो नाही, पण मी राकेश दादाला म्हणलं, मी दुसऱ्याचं सोचलं की बाबा आपल्याला तर इथं काही जेवण नाही लागत, आपण चहा जरी भेटला तर आपण त्याच्यातच खुश राहतो, म्हणून मी म्हणलं मला आउट करा, चालतंय, तुम्ही तुमचं बघा म्हणलं, जेवणाचं मला नाही भेटलं तरी चालेल, हे मी सोचलं होतं. मी फक्त एवढंच सांगतोय की सगळे सेम आहेत इथे, कुणाला हे वीक समजू नका. प्रभूही त्यांच्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकतात आणि त्यांना जर त्रास होत असेल तर ते सांगतील तुम्हाला. काय प्रभू सांगणार ना, हा सांगेन. तुम्हाला जर कुठल्याही गोष्टीचा त्रास असेल तुम्ही सांगा, मला याचा त्रास आहे, मी हे करणार नाही, वॉट एव्हर. नाही पण जे मला इथं बिग बॉसनी सांगलेलं आहे टास्क, मला जे भेटलेलं आहे माझ्या मेहनतीनं होऊ शकलेलं नाही, ते मी ऍडजस्ट करू शकतोय सर. आता 2 आठवडे झालेले आहेत, हा सर. बरोबर आहे. हा. मी पहिलंच म्हणतो, सिनियर ज्युनियर, मोठा छोटा, पुरुष महिला, लहान मोठ, गाव शहर, कुठल्याही भागातून तुम्ही चाललेले आहात, आता आजपासून आपण सगळे इक्वल आहोत. प्रत्येकाला इक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे. प्रत्येकाने स्वतःच्या हक्कासाठी लढलं पाहिजे. ग्रुपमध्ये जरी खेळत असला तुम्ही, इव्हेंच्युअली हा इंडिव्हिज्युअल गेम आहे. मला ह्या व्यक्तीबद्दल वाईट वाटलं, पण एखादी वेळ येईल जेव्हा तुम्हाला नॉमिनेट करून त्या व्यक्तीला घराच्या बाहेर पाठवावं लागेल, तर ह्याचा पण तुम्ही विचार करा. आणि प्रभू यांना तुम्हाला वाटतं गेम कळत नाहीये, सगळ्यात स्मार्ट गेम प्रभूच खेळतात. धन्यवाद सर. आउट करण्यासाठी कारण असो, घरात मतं व्यक्त करणं असो, आणि क्लॅरिटी आहे त्या माणसात. जर कोण चुकीचं बोललं त्याला उत्तर देणं असेल, व्यवस्थित प्रभू गेम खेळतात. तर तुम्ही प्रभूला हलक्यात घेऊ नका.
तो हा पण गेम खेळतायत की तुम्हाला लहान लहान समजून सगळ्यांना घराच्या बाहेर पाठवणार. आणि काय प्रभू, हाच आहे ना गेम तुमचा? नाही नाही धन्यवाद सर. हा? मी लहान आहे, मी वीक आहे, मी लहान आहे, वीक आहे, हो घराच्या बाहेर, हो घराच्या बाहेर, सगळ्यांना टाटा करत मी लहान आहे, लहान आहे, नाही लहान आहे नाही 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 करत. असं मला तुमचा गेम दिसतोय. प्रभू सर इथं बाहेर जायला नाही आलो, काहीतरी करून दाखवण्यासाठी इथं आलेलोय मी. हेच स्पिरिट असलं पाहिजे की सगळेजण इथं काहीतरी करून दाखवायला आलेले आहेत. असं. ओके, या घराची एक शिस्त आहे, नियम आहे, ते पाळलेच पाहिजेत. तुम्ही खूप हलक्यात घेताय सगळ्याच गोष्टी. मी काय बोलतोय त्याचं काही अंदाज आहे कोणाला? झोपण्यावरून सर. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट मला ॲड्रेस करायची आहे, ती आहे घरामध्ये झोपणे. काही लोक झोपतात, उठवल्यानंतर उठतात. पण राकेश, तुम्ही झोपल्यानंतर इच्छाच नव्हती तुमची, तुम्ही बिग बॉसला बॉयकॉट केलं. मला असं वाटतं की हे जे घर आहे ना, इथे बिग बॉस सगळ्यांना सन्मानाने वागवतात, तुम्हाला मान देतात, प्रत्येकाशी ते चांगलं बोलतात. आपण जेव्हा एखादी गोष्ट करत नाही किंवा ठरवतो किंवा मी झोपणार, मी उठणार नाही, हा कुठेतरी बिग बॉसचा अपमान आहे. ठीक आहे, एखादी गोष्ट आपल्याला पटली नाही, ते दाखवण्याचे 1000 दिशा असतील. देर बी 1000 वेज टू शो. तुमचं डिस्प्लेजर असेल, तुम्हाला काही गोष्टी पटल्या नसतील, तुम्हाला राग असेल, पण असं बॉयकॉट करणं नॉट गुड. आणि तुम्ही सिनियर आहात, तुमच्याकडून हे अपेक्षा नाही आहेत. सर अग्री. आपण एका गोष्टीसाठी बिग बॉसवरती आलेला आहात आणि जे नियम आहेत ते आपल्याला माहितीच आहेत. करेक्ट. ठीक आहे, तुम्हाला झोप आली, काही लोकांचा डोळा लागतो, परत उठतात किंवा ठीक आहे झोप लागली सॉरी, ती गोष्ट वेगळी. पण हा स्टँड घेणे की बाबा माझा मूड नाही, मी उठणारच नाही, हा ॲरेगन्स हा नसला पाहिजे. सर ॲरोगन्स नव्हतं ऑनेस्टली स्पीकिंग. हे माझ्या बिग बॉससाठी नव्हता, हे मेंबर्ससाठी होता जो माझा हर्ट होता. ठीक आहे, तुमची गोष्ट मी आता ऐकतो की बाबा तुम्ही म्हणताय तुमचा हा इश्यू काही जे घरातले मेंबर्स होते त्यांच्याबरोबर होता हो. आणि त्याच्यामुळे तुम्ही तो निर्णय घेतला. करेक्ट. पण अशी अजून एक व्यक्ती आहे ज्यांनी निर्णय बिग बॉस बरोबर घेतला. सोनाली, तुम्ही ठरवलं की त्या शेणाच्या दाराखाली तुम्ही उभं नाही राहणार, हो. शेण पाडून नाही घेणार. आणि कारण काय, त्याला हेअर ट्रीटमेंट झाली. नाही, कारण हे होतं की ऑफकोर्स माझी हेअर ट्रीटमेंट पण सुरू आहे आणि एक कपड्यांचं पण कारण होतं आणि तिसरं कारण होतं की लोकांना फक्त बघायचं होतं की मी शेणात कशी दिसते जर मी जाईल तर. नाही ते सोनाली, तुम्ही तर शो खेळायला आलेलात. तुम्हाला बिग बॉसनी टावल दिले होते कपड्यांसाठी. केसांचा विषय होता तर त्याच्यासाठी सुद्धा बिग बॉसनी सागर यांना एक टोपी दिली होती, तो पण विषय मिटला असता. हा बिग बॉसचा शो आहे, इथे टास्क होणार आहेत, इथे कपडे जे आहेत ते तुम्हाला माहिती आहे कधी टास्क येईल काही सांगता येत नाही. तुम्ही असं सांगू शकत नाही हे कपड्यात मी टास्क नाही खेळणार. नाही, पण मी विचारलेलं बिग बॉसला की मी चेंज करून येऊ, हां मग काय, मला फक्त फ्यू सेकंड्स पाहिजे होते. नाही मग बिग बॉसनी काय म्हणाल तुम्हाला? नाही, मग संपला विषय. मग मी नाही केला टास्क. तुम्ही नाही केला म्हणजे तुम्ही आलात कशाला इथे? टास्क खेळायला आलात ना तुम्ही? हो, पण मला जे वाटलं मी हो एक मिनिट, हा ॲटिट्यूड ना तिथे घरी ठेवायची, इथे ह्या घरात नाही. मला जे वाटलं ते मी करेन. हे बिग बॉसचं घर आहे, इथे सगळे सारखे आहेत. मला वाटलं मी नाही करणार, ह्यावेळेस नॉमिनेट केलं, पुढच्याच घराच्या बाहेर काढीन. सांगतात मला वाटेल ते करेन. चला मूव दिस कॅमेरा वे. इथं सगळे सारखे आहेत, सगळ्यांना नियम लागू आहेत. ज्यांना ॲटिट्यूड आहे, घराचा दरवाजा आहे, बाहेर निघा. बिग बॉसच्या घरात कोणाचाही ॲटिट्यूड सहन केला जाणार नाही. ह्या घरात बिग बॉसपेक्षा कोणीही मोठं नाही, हे सगळ्यांनी समजून घ्या, डोक्यात भरून घ्या. ज्यांच्याबद्दल बोलायचं तो मी बोललो, बाकीच्यांबद्दल काय बोलण्यासारखं नाही आहे. उद्या भेटू.
सगळ्यांना दाखवून घ्या. दाखवतोच आहे, तुला बोलायची गरज नाहीये. दाखवा. हा दाखवा. काय तुला नाही बोलत आहे, मी हिला बोलतीये. चल मित्रा दाखव, कशाला काय गरज अरे होती? तुला झालं नाही ना बोलायचं. क्लिअर. अरे तुला नाही बोलायचं. बघ ना यार. तुला नाही. अरे मला नाही बोलायला म्हणलं. माझं clear अरे पण झालंय. मी तुला बोलतोय ना. माझं clear झालंय. अरे पण मी तुला बोलतोय. किती मला भारी येडी वाटतंय माहिती येडी का? आहे. मनाचा भार गेला का? माझा. ठाणा नुसती बोंबलती किरकिर. तिच्याबद्दल काय बोलले नाही ना आज हो एक्झॅक्टली. आपण इथे येतो ना तेव्हा सर्वात आधी आपल्या घरच्यांचाच विचार येतो आपल्या मनात की आपण काय करतोय इथे. हे घरच्यांनी बघितलं तर काय होईल. एक नंबरची खोटारडी पोरगी आहे. कशी स्टेटमेंट्स बदलले तिने बघितलं 2 दिवसात परत. मला माहितच होतं निघणार ये निघणार. अरे निघायलाच हवं होतं. हे चुकीचं स्टेटमेंट आहे. माझी आई बघते, माझ्या आत्या मामा मावश्या माझे सगळे बघतायत. मी कितीही बोल्ड राहू देत, शायनिंग मारू देत, मुलांबरोबर असू दे खेळू दे, याचा अर्थ असा होतच नाही ना. लॉजिकली सही बोल रहा है. वो टोली की वजह से मैं दिख रहा है. मैंने सिर्फ एक ही काम किया दिमाग का टोली बनाया. बाकी तो ये लोग ही कर रहे हैं. टोली. अहो जे इतके बेकार माणसं, इतके वाईट माणसं, एक दिवस जर नाही धोका भेटला ना तुम्हाला पण, मग तुम्ही म्हणता प्रभू यार तुपलं खरं होतं, तुला दोस्त नाही, तुपल्या गावाकडचा आहे. म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. मी असं नाही म्हणत की तुम्ही त्याला सोडून द्या आणि तुम्ही इकडे येऊन बसा. बोला चाला. मला असं नाही, सगळेजण सारखे माझ्यासाठी आहे. जसं तू माझ्याजवळ आहे, ते बी माझ्याजवळ आहे, सचिन माझ्याजवळ आहे, सारा ग्रुप माझ्यासाठी आहे. काय बोलले यार ते. मला म्हणजे असं भाऊ आलाय आता. बोला. काटा अंगावर भाई, एकदम खतरनाक लागेल. तर तुम्ही पाहतच आहात, आपलं तर ठरलंय. कुणाला बोचतंय तर बोचू द्या, टोचतंय तर टोचू द्या, पण तुम्हा तमाम प्रेक्षकांच्या मनात जे आहे ते या घरातील सदस्यांपर्यंत पोहोचू द्या. आज पुरेपूर प्रयत्न केलाय, याचा परिणाम पुढच्या आठवड्यात नक्कीच दिसेल. पण येत्या आठवड्यात या घरातील एक सदस्य मात्र इथे दिसणार नाहीत, कारण उद्या होणार आहे या सीझनचं पहिलं एलिमिनेशन. पाहूया कोण राहणार कोण जाणार आणि उद्या तुफान मजा येणार. त्यासाठी पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी. Co-powered by Danube Properties, Santur Soap, Vithoba Premium Herbal Toothpaste, special partners MYK Leticrete Tile Adhesive, Pitambari Dishwash Gel, Pune Guardgate आणि Sons Limited, Gemini Cooking Oil, Cotton King and Tunwal E-Motors. तुम्हाला तर माहित आहे हा सीझन नंबर 6 आहे. इथे एंटरटेनमेंट फिक्स आहे. एक गाणं वाजेल, त्या गाण्यात कोणती प्रॉपर्टी आहे हे ओळखायचं. नमस्कार, मी सागर कारंडे आणि प्रभू चॅनलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बिग बॉस मराठी सीझन 6